2018मध्ये माझा व्हेकल ॲक्सिडेंट झाला होता. त्याच्यानंतर मला नीमध्ये इंजुरी झाल्यामुळे नी लॅक्सिटी आहे. सो बट दॅट लेट मी टेल यू इज नॉट बेंचमार्क डिसेबिलिटी. एक टर्म आहे ज्याला बेंचमार्क डिसेबिलिटी म्हणतात. सो डिसेबिलिटी आणि बेंचमार्क डिसेबिलिटीमध्ये थोडा फरक आहे. डिसेबिलिटी तुमची कितीही टक्के असू शकते, 2% असू शकते, 3% असू शकते, 80% असू शकते. पण बेंचमार्क डिसेबिलिटी म्हणजे तुमची डिसेबिलिटी 40%च्या वर पाहिजे. तुम्ही पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीचे बेनिफिट्स तेव्हाच घेऊ शकता जर तुमची डिसेबिलिटी 40%च्या वर असेल. तर मला मेन जो प्रॉब्लेम आहे व्हिज्युअल प्रॉब्लेम, आत्ता माझा चष्म्याचा नंबर म्हणजे एक नॉर्मल टर्म्समध्ये सांगते -12च्या वर आहे. सो मला हाय मायोपिया म्हणजे मेडिकल टर्म्समध्ये हाय मायोपिया, मायोपिक डिजनरेशन अँड अँब्लायोपिया ह्या असं माझ्या कंडिशनचं नाव आहे. सो मला ॲक्च्युली लहानपणापासून ते होतं, पण ते उशिरा लक्षात आलं.